महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर रोडमॅप मांडत विकास, डिजिटल परिवर्तन, सर्वसमावेशक प्रगती, जनतेच्या विश्वासावर आधारित नवा महाराष्ट्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे येथील पोलीस क्रीडा संकुलात भव्य ध्वजावंदन सोहळा संपन्न झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला। संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण करून महाराष्ट्र दिन स्वाभिमान, बलिदान आणि जिद्दीचे प्रतीक असल्याचे नमूद केले। महाराष्ट्राला देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करत सांगितले की राज्य आधीच देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग हब असून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करतं। समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला वेग मिळत असून पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये महाराष्ट्र जागतिक स्तरावरती स्पर्धा करू शकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे। राज्यातील जनतेने महायुती सरकारवर विश्वास दाखवला असून राजकारण नव्हे, विकास हाच आमचा अजेंडा आहे असं स्पष्ट करत त्यांनी विकासाचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांगीण एकजुटीने काम करून राज्यातील अधिक प्रगत, सक्षम आणि समृद्धी बनण्याची शपथ घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे। यावेळी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी रणजित यादव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, आमदार संजय केळकर, सर्व पोलीस प्रशासकीय अधिकारी येथे उपस्थित होते। त्यांचा हा दिवंगत नजारा पाहून माननीय पालकमंत्री ठाणे श्री एकनाथ शिंदे यांचेही मान प्रफुल्लित झाले। ती सर्वोच्च मानवंदना शिस्तबद्ध सह पालघर रायगड येथे सेवा समोरून येत आहे। हा पहिला प्लॅटून ठाणे पोलीस आयुक्तालय मुख्यालय, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र वसंत साठे, सुपर न्युमररी पोलीस उपनिरीक्षक श्री रामकृष्ण तुकाराम दळवी, नेमणूक मुंब्रा पोलीस ठाणे, ज्यांच्या प्रत्येक पावलात शिस्त आहे, प्रत्येक हालचालीत एकच सूत्र आहे, एकाच लयीतील त्यांची पावलं जणू राष्ट्रासाठी धडधडणाऱ्या हृदयाच्या ठोक्यांसारखी। ठाणे ग्रामीण प्लॅटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक दिलीप मधुकर वाघ, नियंत्रण कक्ष ठाणे शहर येथे नेमणूक आणि ठाणे पोलीस सेवेतून ते सेवानिवृत्त झालेत आणि त्यांनी 26 जानेवारी 1992 रोजी प्रजासत्ताक दिनी राजपथ दिल्ली परेड येथे सहभाग घेतला। पोलीस उपनिरीक्षक उमेश अंबादास, सुपर न्युमररी अनिल निवृत्ती माने, डोळ्यात आत्मविश्वास, चेहऱ्यावर निर्धार आणि अंगात राष्ट्रसेवेची जिद्द, त्यांची ताठ मान आणि ठाम नजर सांगून जाते की कायद्याच्या रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत। सुंदर असा गणवेश। यानंतरचं प्लॅटून आहे पोलीस ठाणे शहर परिमंडळ महिला, जिल्हा पोलीस उपनिरीक्षक रुपाली साळवे। संस्कार, सामर्थ्य आणि सक्षमीकरणाची जिवंत प्रतिमा, शौर्यशाली अशा महिलांचं हे परेड पथक भारताच्या नारी शक्तीचे तेजस्वी प्रतीक। ठाणे शहर परिमंडळ महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी, सुपर न्युमररी महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली साळवे। आम्ही समर्थ आहोत, आम्ही सक्षम आहोत, नारी ही शक्ती आहे, नारी ही सक्षम आहे अशा सांगणारं हे प्लाटून, ही परेड म्हणजे नव्या भारतातील नारी शक्तीचा विजय घोष आहे। शिस्त, समर्पण आणि देशप्रेमाचं सुंदर दर्शन घडवते। ठाणे शहर वाहतूक शाखा प्लॅटून कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक शेणवी, सुपर न्युमररी पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण महादेव ओगडे, संविधानाने श्री योगेश वसंत पवार, अविनाश कालिदास शिंदे, श्री दत्तात्रय प्रल्हाद अवघडे, प्रदीप शिंदे। महाराष्ट्र राज्यातील विविध सुरक्षा मंडळातील बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा आपण प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देतोय। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करूया। राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम MDA 2026 मध्ये राबविण्याबाबत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना आपण प्रशस्ती पत्रक देतोय। तशी विनंती मी माननीय मंत्री महोदय यांना करते। आदरणीय डॉक्टर श्री अशोकजी नंदापूरकर, उपसंचालक,
श्री मनीष रिंगे सहायक संचालक, डॉक्टर श्री गंगाधर परगे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर श्रीमती संतोषी शिंदे जिल्हा युताब अधिकारी, डॉक्टर श्रीमती नलिनी ठोंबरे तालुका आरोग्य अधिकारी, आपण त्यांचा गौरव करतोय. अंतर्गत राज्यातील समाजसेविकांना महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुण्य कल्पना जितेश मोरे राहणार कळवा तालुका जिल्हा, सई लेले राहणार पाचपाकडे तालुका जिल्हा, श्रीमती सुनंदा देवस्थळी राहणार डोंबिवली तालुका कल्याण जिल्हा. धन्यवाद माननीय मंत्री महोदय. आपण कौतुक करतोय. उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रशस्ती पत्रक मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करूया. महाराष्ट्र दिनाचा हा रम्य असा सोहळा आदरणीय मंत्री महोदय